या बातमीपत्राचे प्रायोजक आहे LIC ऑफ इंडिया। जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी। संपर्क 9890 98 40 42। छत्रपती शिवाजी महाराज की जय जिजाऊ। छत्रपती शिवाजी महाराज जय जय भवानी। अंगणगाव येथे बाल शिवाजीच्या रूपामध्ये सर्व बालक आलेले आहेत आणि आपण हे सर्व दृश्य SK9 येवला न्यूजवरच पाहत आहोत। इथे कुठेही दृश्य पाहायला मिळणार नाही आपल्याला। असं की छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर सर्व पक्षाचे जे आहे आपापले जे आहेत अभिमान गळून पडतात। त्यामुळे सर्व पक्षाचे, सर्व धर्म, सर्व जातीचे जे आहेत सगळे लोक त्या सर्व भेदाभेद बाजूला सारून इथे जमलेला आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे त्याचा एक अतिशय चांगला आनंद आहे। तुम्हाला वाटतंय छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा अगदी लहानपणापासून वयाच्या 16व्या वर्षापासून जे हिंदवी स्वराज्याची निर्माण केलं, हिंदवी स्वराज्य, त्याच्यामध्ये मराठा सरदार होते, मराठा सैनिक होते, दलित सैनिक होते, सेनापती होते, मुस्लिम सेनापती होते, अंगरक्षक त्यांचे मुस्लिम होते, OBCचे जीवा महाराज, शिवाता शेठ अशा सारखी मंडळ होती, बहिर्जी नाईक सारखी मंडळ, सरोजी फर्जन, मदारी मेहता सारखे लोक होते, जलाल तोफखानाचे प्रमुख तुकाराम खान याच्यासारखी मंडळ होती। तर महाराजांनी या सगळ्यांना बरोबर घेऊन आणि एक आहे त्यावेळेला महाराज द्वेष्टी किंवा महाराजांचं महत्व न समजले त्यावेळेचे काही सरदार ते मराठी किंवा मराठा ते सुद्धा वेगवेगळ्या ज्या निजामशाहीने, आदिलशाहीने, आमकीशाही, तत्तीशाही त्यांच्या पदरी नोकरी करते। पण त्याच वेळेला महाराजांकडे सुद्धा जे आहे सर्व प्रकारचे मुस्लिमांचे, सर्व धर्माचे, मराठापासून दलितांपर्यंत सगळे लोक होते। हाच संदेश जो आहे आजच्या मिरवणुकीतून आपल्याला मिळतोय। सर्व धर्माचे महिला आहेत, पुरुष आहेत, मुस्लिम आहेत, दलित आहेत, आदिवासी आहेत, मराठा आहेत, OBC आहेत, दहावी आहेत, माळी आहेत, सगळे। काय भावना आहे? ती भावना जी आहे, हा जो भावना जी आहे ती महाराष्ट्रामध्ये कायम टिकली पाहिजे आणि याच भावनेतून हा महाराष्ट्र तर उभा राहिलेला आहे, आणखी पुढे जाईल आणि जेव्हा महाराष्ट्र पुढे जाईल त्यावेळेला देश पुढे जाईल। महाराष्ट्र जर थांबला तर देश सुद्धा थांबेल। म्हणून सेनापती बापटांनी म्हटलेलं आहे, महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठा विना राष्ट्र गाडा न चाले, धरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार या भारताचा। महाराष्ट्र या भारताचा आधार आहे आणि आमच्या सगळ्यांचा आधार जो आहे शिवछत्रपती आहे। तो जातीपातीच्या पलीकडे आपण या सगळ्यांना पाहावं
हा आमचा हेतू आहे आणि आजसुद्धा तोच आम्ही बघतो आहोत. आता काही दिवसांनी जे आहे मला असं वाटतं 28 तारखेला नाशिक शहरामध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे 2 अर्धपुतळे महत्त्वाच्या चौकावर विराजमान होत आहेत आणि मुख्यमंत्री म्हणून सगळे त्या कार्यक्रमाला येत आहेत. आणि त्या पुतळ्यांचं वैशिष्ट्य असं आहे की एवढे मोठे अर्धपुतळे मूर्तिकारांच्या सांगण्याप्रमाणे आशियातले सगळ्यात मोठे अर्धपुतळे आहेत ते. म्हणजे अर्धपुतळा आहे पण तरीसुद्धा त्याची उंची 15 फूट आहे. तर ह्या पुतळ्यांचं सुद्धा आणि आजूबाजूला जे आहे कारंजी वगैरे आहे अतिशय सुंदर असं दृश्य जे आहे त्या चौकात निर्माण झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. अर्थात त्याचं उद्घाटन आता 2-4 दिवसावर आलेलं आहे, आपण ते पाहू शकतो. त्याच प्रमाणे इथे सुद्धा या शिवसृष्टीमध्ये सर्व छत्रपतींचे जे आहेत सरदार सेनापती यांचं दृश्य आपल्याला दिसेल. लाईट इफेक्ट्स आहेत, साऊंड इफेक्ट्स आहेत, वेगळा बाहेरची जी किल्ल्याची भिंत जी आहे ती पाहिल्यानंतर त्याची भव्यता आपल्या लक्षात येईल.